चला माऊली पुढं. खेडोपाड्यातील ग्रामीण भागात कसं बस स्टँड पाहिजे, मुंबईची बेस्ट बस थेट सोलापूरमध्ये. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी मंडळी फ्रॉम लातूर जिल्ह्यातील उदगीर बस स्थानक. मंडळी दिनांक 17 जुलै 2024 रोजी आहे आषाढी एकादशी आणि त्यानिमित्त आपले सर्व वारकरी मंडळी माऊली भक्त घेणार विठुरायाचे दर्शन. म्हटलं आपण सुद्धा घेऊया आणि त्यासाठीचा आजचा आषाढी एकादशी स्पेशल भाग 1, जिथून आज आपण प्रवास करणार उदगीर ते पंढरपूर किंवा सोलापूर. बहुतेक पंढरपूरसाठी गाडी उशीर आहे, पण सोलापूरसाठी आपल्याला जावं लागेल आणि तिथून मग पंढरपूरचा प्रवास थेट विठुरायाचे दर्शन पुढच्या व्हिडिओमध्ये. वाजले सकाळचे 7:15 आणि लोकेशन उदगीर बस स्थानक. हे टेम्पररी बस स्टँड आहे आणि परमनंटचं कामकाज सुरू आहे. सोलापूरसाठी जायला मला 7:30ची बस आहे. बोलले उदगीर सोलापूर 7:30ला. समोर लागली अशोक लेलँडची उदगीर देगलूर, अर्थातच नांदेड त्या साईडला. आपली गाडी यायला अजून खूप उशीर आहे. मस्त गरमागरम चहा पिऊन घेऊ, उदगीरचा चहा. कोण कोण आहेत उदगीर, लातूर, नक्कीच यार कमेंट करा. हॅशटॅग आम्ही उदगीरकर. आणि आपला जो आजचा प्रवास होणार लांब सोलापूरपर्यंत, भाई नंबर 1 रूट आहे. नंबर 1 उमरगा, निलंगा, वा 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 वा, नळदुर्ग, वा वा वा. उदगीर, नांदेड, BS6, अशोक लेलँड. गावाचं नाव बघा, रावणगाव. कोण कोण आहे रावणगावातून नक्कीच कमेंट करा. उदगीर सोलापूर. आणि जो रूट मी प्लॅन केला होता तोच मला मिळाला. ऑब्विसली निलंगा, उमरगा, नळदुर्ग या मार्गे. एक नंबर जबराट रूट आहे, जबराट. आणि आपल्या एसटी महामंडळामध्ये ज्या नवीन BS6 लालपरी लॉन्च झाले आहेत त्यामधील टाटा आयशरने प्रवास केला आहे, पण पहिल्यांदाच अशोक लेलँडच्या BS6 लालपरीने प्रवास होणार थेट सोलापूरपर्यंत. आणि बस बघा, एका मिनिटात लगेच फुल. चला मंडळी, फायनली आपली बस रवाना झाली उदगीर बस स्टँडवरून ठीक सकाळी 7:30 वाजता. विठुरायाच्या नामस्मरणाने पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. पंढरीनाथ भगवान की जय. निलंगा बस स्थानक, लातूर विभाग. वाजले सकाळचे 8:52, म्हणजे एकंदरीत 1.5 तासामध्ये आपण प्रवास पार केला उदगीर ते निलंगा. प्रवास तर भाई एकच नंबर होतोय, पण हा मध्ये मध्ये ऊन आहे. मुंबई, ठाणे तर कोकणात अगदी सोलापूर साईडला पाऊस पडतोय, पण या ठिकाणी बघा कडक ऊन. आपल्या बसला आता गर्दी होणार. निलंगाला 80% गाडी रिकामी झाली, आता तेवढीच भरणार. आणि आपल्या बसचा रूट बघा, उदगीर ते सोलापूर कसं आहे. देवणी, निलंगा, उमरगा, नळदुर्ग एकंदरीत 3 जिल्ह्यामधून होतो. लातूर या ठिकाणी, उमरगा, धाराशिव आणि सोलापूर 3रा जिल्हा. लातूर, धाराशिव, सोलापूर अशा 3 जिल्ह्यामधून आपला प्रवास होणार या बसने. अशोक लेलँड BS6. आणि आपल्या प्रवासासोबत उदगीरचे ज्युनियर गोविंदा सर. आपलं नाव? राजकुमार खादीवाली. अच्छा, तुम्ही राहणार उदगीरचे. मग आता कुठे चालले तुम्ही आता? उमरगाला. म्हणजे आपल्यासोबत आहेत आता उमरगा, धाराशिव मध्ये. धन्यवाद. आषाढी एकादशी स्पेशल आजच्या भागामध्ये आज आपला प्रवास होतोय उदगीर ते पंढरपूर, जबकि बस आहे सोलापूर पर्यंत. उदगीर ते पंढरपूर एकूणच अंतर आहे 280 किलोमीटर आणि सोलापूर 200 किलोमीटर. त्यासाठी तिकीट भाडे उदगीर ते सोलापूर या BS6 लालपरीचे 295 रुपये प्रति व्यक्ती, ज्यामध्ये महिलांना 50% तिकीट प्रवास आणि बाकी सर्व विशेष सवलती लागू. निलंगा बस स्टँड असं काही नवीन बस स्टँड त्या साईडला बांधतायत आणि हा जुनावाला. इथं मला मस्तपैकी एसटी माझी माय माऊली ही कविता सापडली. एसटी ही माझी माय माऊली, जात धर्म ना आम्हा विचारी, कधी नेते आम्हा काशी रामेश्वरी. सुंदर अशी हे कवी स तू बर्वे यांच्याद्वारे ही एसटी माझी माय माऊली कविता उत्कृष्ट असं काव्य आहे. आणि बाजूला निलंगा एक्सप्रेस. वाट पाहीन पण एसटीनेच जाईन. 10 मिनिटाचा शॉर्ट ब्रेक घेत आपली गाडी रवाना झाली निलंगावरून. आता या पुढेचा रोड आहे आपला निलंगा ते उमरगा. भाई नंबर 1 सिंगल लेन रोड आहे.
जर तुम्ही संध्याकाळी मान्सून मध्ये प्रवास केला सोने पे सुहागा, आणि यामध्ये एक बस स्टँड आहे, त्या बस स्टँडचं रूप बघितलं ना असं वाटेल की कुठं एअरपोर्टला चालू आहे. बहुतेक नाव असेल कासार, काही नाव आहे कासार वरूनच, बघू पुढे गेलं दिसेल आपल्याला. पण त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता द्यायचं आहे, कारण पुढे तुम्ही आणि मी सोबत निलंगा उमरगा. कोण कोण आहेत निलंगामधून नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आमचं निलंगा, हॅशटॅग महाराष्ट्र 24. कासार शिरसी हा हेच नाव. 28 किलोमीटर अंतर आहे. हे बस स्टँड तुम्ही बघाल म्हणाल की ग्रामीण भागातले बस स्टँड असेच पाहिजे. निलंगा उमरगा या रोडने तुम्ही प्रवास करणार असाल तर असं वाटेल की तुम्ही प्रत्यक्षात कोकणात प्रवास करताय. का माहितीये का? कारण आजूबाजूला दाट झाडी, थोड्याफार प्रमाणात लाल तांबूस माती, ढगाळ वातावरण, अरुंद रस्ता आणि समोरून येणारी अशोक लेलँडची लाल परी बस. वाई वा. आणि या प्रवासामध्ये तलाव पण दिसेल, साठवण तलाव. वा. या साईडला साठवण तलाव आणि थोड्याच वेळ लागेल कासार शिरसी बस स्टँड. जरा बाजू बाजू. वा 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 भाई, हा जो रूट आहे ना एकदा तरी नक्कीच एक्सप्लोर करावाच कोणी ना कोणीतरी, कारण प्रत्यक्षात कोकणासारखी फिलिंग येते. आणि हा बघा बस स्टँड, असं वाटेल की एअरपोर्टला आलो आहे. अगदीच नाही बोलू शकत पण थोड्याफार प्रमाणात. बघा हा जो बस स्टँड आहे ना, नाव कासार शिरसी. एकूण 7 ते 8 फलाट. ना शहर ना तालुका ना जिल्हा. खेडोपाड्यातील ग्रामीण भागात कसं बस स्टँड पाहिजे हे नक्की त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, कारण ग्रामीण भागातला बस स्टँड प्रत्येक ठिकाणी असे झाले. मग तर बाई 4 चांद लागले. फक्त काय प्रवाशांनी मात्र स्वच्छ ठेवा बस. तर एसटी महामंडळ बरंच काय काय देते, पण आपण मात्र काय करतो, त्याची वाट लावून टाकतो. बस आता आपली फुल पॅकच होते वाटतं. हरकत नाही, मी काय पुढेच उभा आहे, कारण कॅबिन मधून प्रवास करायची मजाच वेगळी. पण हा, तुम्हाला मोबाईल अजूनपर्यंत ठेवून द्यायला सांगितलं नाही मी. बघा बघा बघा, अजून रूट आहे उमरगापर्यंत, 1 नंबर वाला. चला माऊली पुढं पुढे माऊली. चला चला, उमरगा जाते, धाराशिवला जाते. आता खरं अर्थाने प्रवासाला मज्जा येईल. टाटा कासार शिरसी टाटा.
तालुक्याची हद्द समाप्त. अजून उमरगा आहे 20 किलोमीटर अंतर. याच ठिकाणी होतो लातूर जिल्हा समाप्त. पुढे धाराशिव सुरू. चला सावकार. चला मंडळी, फायनली आपला सिंगल रोड आता होतोय समाप्त. लागला नॅशनल हायवे, राष्ट्रीय महामार्ग, जो डावीकडचा हैदराबाद, उजवीकडे उमरगा सोलापूर त्या साईडला. आणि हा राष्ट्रीय महामार्ग 65 नंबर NH 65. आणि उमरगा याला अजून 7 किलोमीटर अंतर आहे. चला ज्युनियर गोविंदा, टाटा, भेटूया. चला ज्युनियर गोविंदा. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा चेहरा थोडाफार बॉलिवूड ऍक्टर गोविंदा यांच्यासारखा मिळतो. कॉलेजमधली जी मागाशी मुलं चढली होती समोर श्री छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय उमरगा. तुमच्यापैकी कोणी कोणी या कॉलेजमध्ये शिकला आहे नक्कीच कमेंट करा. #आमचं उमरगा. उमरगा बस स्थानक. तर आतापर्यंत 110 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. उदगीर ते उमरगा, जिल्हा धाराशिव. पुन्हा एकदा प्रवासांची गर्दी कमी होत भरायला सुरुवात. सोलापूरसाठी अजून गाठायचं आहे आपल्याला 90 किलोमीटरचं अंतर. तर तुम्हाला निलंगा उमरगाचा सिंगल लेन रोडचा प्रवास कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आता इथून पुढे राष्ट्रीय महामार्ग 65 ने आपला प्रवास होणार सोलापूरपर्यंत, आणि तोच पुढे घेऊन जातो मोहोळ, इंदापूर, पुणे. उमरगाला पोहोचण्याचा टायमिंग 10:25 आणि आतापर्यंत आपल्या प्रवासाला लागले 3 तास. तुमच्यापैकी कोण कोण उमरगामधून व्हिडिओ बघताय नक्कीच कमेंट करा. बाहेर फिरून येऊ मावली जरा साईडला. उमरगाचा असा काही बस स्टँड, एकूण 10 फलाट आहेत. उमरगा आगाराने एक बस चालू केली होती उमरगा शेगाव, जी जाते थेट विदर्भामध्ये. परंतु रोड कंडिशन आणि फायनान्शियल प्रॉब्लेम मुळे गाडी बंद केली. मी आलो होतो याच रूटसाठी उमरगा शेगाव, शेगाव पंढरपूर, आणि गाडी बंद झाली हे मला इथे आल्यावर समजलं. मग काय, आपली लालपरी आणि सोबत भूषण गावडे प्रवास सुरू. आणि हा प्रवास मी एकट्याने एन्जॉय नाही केला, तर सोबत तुम्हाला सुद्धा दाखवला. मग तुम्हाला कसा वाटला हा प्रवास कमेंट करून सांगाल ना? नक्कीच नक्कीच सांगा. आणि काही म्हणा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागात आलो, एखादा युट्यूबर आला तर तो काय बोलतोय त्याच्याकडे नक्कीच इकडचे लोक बघतात. सहसा कोकणामध्ये, मुंबईमध्ये कोण लक्ष देत नाही, पण या ठिकाणी मात्र आवर्जून लक्ष देतात. बघा बघा मागे बघतोय. जर तुम्ही उदगीर, उमरगा या साईडला आला तर तुम्हाला कर्नाटकातल्या NW KRTC गाडी देखील पाहायला मिळतील. युगा कुठली लागली आहे, मिनी बस आहे. भारत विद्यालय उमरगा.
नळदुर्ग बस स्थानक पोहोचण्याचं टायमिंग सकाळी 11:22. नळदुर्ग या ठिकाणी आला तर आवर्जून नळदुर्ग किल्ल्याला भेट द्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये गिरदुर्ग आहे, जलदुर्ग आहे, भुईदुर्ग. तर हा जो नळदुर्ग किल्ला आहे आपला भुईकोट किल्ल्यांपैकी सर्वात मोठा महत्वाचा. नळदुर्ग किल्ला बस स्टँड पासून 10 मिनिटे पायी चालत इथून असं खाली तीव्र उतार आहे. त्या उताराच्या साईडलाच किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग लागेल. या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर सोलापूर पासून फक्त 50 किलोमीटर अंतरावरती नळदुर्ग आणि पुढे किल्ला. लक्षात ठेवा, नळदुर्ग येतो धाराशिव जिल्ह्यामध्ये. आता इथून थोड्याच वेळात पुढे लागेल सोलापूर जिल्ह्याची बाउंड्री, म्हणजे धाराशिव जिल्हा समाप्त करत पोहोचू थेट सोलापूर जिल्ह्यात. आणि नळदुर्ग बस स्टँड पासून तुळजापूर अंतरच खूप जवळ आहे. या ठिकाणी तुम्ही आरामात पोहोचू शकता. अंदूर, जय श्रीराम. छोटासा बस स्टँड आहे, अंदूर बस स्थानक. सावकाश मामा. चला, अंदूर बस स्थानक, टाटा धाराशिव विभाग. या ठिकाणचं देवस्थान खूप फेमस आहे, खंडोबा देवस्थान, अंदूर धाराशिव विभाग. आता इथून नॉनस्टॉप थेट सोलापूर. BST ची गाडी, मुंबईची बेस्ट बस थेट सोलापूरमध्ये आपल्या समोर चालते. मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी BST बस, त्याची ही इलेक्ट्रिक बस, ओलेक्ट्रा कंपनीची. आणि आता ज्या ज्या CNG गाड्या आहेत त्या काढून सर्व या बस लावणार आहेत. कोणत्या? इलेक्ट्रिक गाड्या. पोचलो ठीक दुपारी 12:30 वाजता आपल्या सोलापूरमध्ये. सोलापूर CBS बस स्टँड. आणि ज्या बसने माझा प्रवास झाला उदगीर सोलापूर. एकूण आपला 200 किलोमीटरचा प्रवास पार पडला 5 तासांमध्ये, ज्यात आपण 3 जिल्ह्यांतर्गत प्रवास केला. एक लातूर, दुसरा धाराशिव आणि तिसरा सोलापूर. MH13. लागले बेसुमार भूक, मस्तपैकी जेवण घेऊ. आणि येस, आपलं जेवण समोर तयार. घेतली आहे 90 रुपयाची व्हेज थाळी, ज्यात 3 चपाती, डाळ भात, 3 भाज्या, गोड शिरा, लोणचे आणि ताक. या मंडळी मस्तपैकी जेवून घेऊ. पंढरपूरसाठी बस कुठून आहे बघूया. फ्लॅट क्रमांक 10 पंढरपूर. थांबूया मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये. इथेच भेटूया थेट आता आषाढी एकादशीला. मला पंढरीनाथ भगवान की जय.